अहो, तुम्ही अजून इथेच आहात? घटना घडली आहे. म्हणजे नंदीची तिकडून सुटका झाली आहे, पण मायसा देवींना जे हवे आहेत तसे घडले आहे. तुम्ही असं कोड्यात का बोलता आहात? कारण एका क्षणानंतर काय घडते आहे हे मी देखील पाहिले नाही, ऐकले नाही. ते योग्य ठरले नसते. त्यांचं आणि नंदीचं काय बोलणं झालं हे समजून घेणं महत्वाचं आहे. आणि त्यासाठी तुम्ही काय करणार आहात? मी जाऊन आलो. नाही, तुम्ही हात पडू नये. असं काय करता आहात? तुम्ही माझं ऐकणार नाही आहात का? मी असा जातो आणि असा येतो. तुम्ही माझं ऐकणार नाही हेच खरं. फार विलंब नाही करत. तुम्ही आपल्या कक्षात जात आहात का? होय, मी तुझीच प्रतीक्षा करत होतो, पण तू आली नाहीस म्हणून मी निघालो. तुम्ही इथे या ना, मला तुमच्याशी काही बोलायचे आहे. काय झालं? माझी एक इच्छा आहे, ती तुम्ही पूर्ण करा. होय, पण काय इच्छा आहे? तुम्ही आधी सांगा की तुम्ही नाही म्हणणार नाही. पण असं काही मागू नको की जेणेकरून मी धर्मसंकटात सापडेन. त्या बानूने तुम्ही तिच्याकडे राहावं म्हणून एकदा कारस्थान केलं, तेव्हा कसं तिला आधीच वचन दिलं? मी तर वचन देखील मागितले नाही. तुमचा माझ्यावर विश्वासच नाही. बरं, मी तुझी इच्छा पूर्ण करेन. सांग, काय तुझी इच्छा आहे? नक्की? विचार. मला पुन्हा मानस सरोवराच्या तिथे जाण्याची इच्छा आहे. ही तर खूप सुंदर गोष्ट आहे. त्यात अनुमती मागण्याची काय आवश्यकता आहे? म्हणजे आपण तिथे जाऊयात? होय, जाऊयात. सूक्ष्म देहाने जाऊया. ते सहज शक्य आहे, पण आजच असं विचारण्याची काय आवश्यकता? म्हणजे आजच तुला तिकडे जाण्याची काय इच्छा झाली? आता मी त्याचे देखील स्पष्टीकरण देऊ का? नाही, तसं काही नाही. पण त्यामागे काय कारण आहे हे समजून घ्यायचं होतं. ते राहू द्या, पण आपण आजच ब्राह्ममुहूर्ताच्या आधी तिथे पोहोचूया. आज का? ह्यात एवढा विचार करायला काय झालं? आज अचानक तिथे जाण्यामागे हिचा काय विचार आहे? तुम्ही माझी इच्छा पूर्ण करणार आहात की नाही? बर, आपण जाऊयात. पण आपण सूक्ष्म देहाने जात आहोत हे मात्र कोणाला कळता कामा नये. कोणालाही कळणार नाही. मी सगळ्यांना सूचना देते की या कक्षाची दालनं कोणी उघडू नका. मानसा, आता तरी तू आनंदी आहेस ना? हो.
घुटमळतो खंडेराया तुम बिना वसा जीव घुटमळतो जीव घुटमळतो खंडेराया तुम बिना वसा यो जीव घुटमळतो नंदी, झाली भेट? होय प्रभू, पण आपली भेट याआधी झाली असती तर मी धर्मसंकटात सापडलो नसतो. पण तुझी श्री महासा देवींची भेट झाली हे उत्तमच झाले. हो, पण प्रभू, त्यांना सत्य कळण्यासाठी मला मार्ग सांगावा लागला. माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. नंदी, काय सांगितले आहेस? मानस सरोवरावर ब्राह्म मुहूर्तावर गेल्यावर देवदेवता यांची भेट होईल. तेव्हा त्यांना कोण काय संबोधन करतं ह्यातून त्यांची ओळख पटू शकते. नंदी, ही खूप मोठी गोष्ट आहे. तिथे देवेंद्र येतील, त्यांचं स्वतःवर नियंत्रण राहील का? या संधीचा ते लाभ घेतील. क्षमा असावी प्रभू, पण भीतीने मला काही सुचतच नव्हतं. ते शब्द माझ्याकडून गेले प्रभू. श्री म्हाळसा देवी आता थांबणार नाही. श्री खंडेराय काय म्हणतात हे महत्वाचं. प्रभू, माझे आराध्य माझ्यावर रागवले तर कृपया आपण मला सहाय्य करावे. देव नाही रागावणार, पण ते धर्मसंकटात सापडले तर ते सांब सदाशिव आहेत, भोले आहेत. तिथे श्री म्हाळसा देवींना पार्वती म्हणून संबोधले तर त्यांना थांबवायला कोण आहे? माझ्याकडून चूक झाली प्रभू. हवं तर मी सूक्ष्म देहाने आधी तिथे जाऊ का? नंदी, यापुढे देवांना विचारल्याशिवाय काहीही करू नकोस. होय प्रभू. काही गंभीर चर्चा सुरू आहे का? क्षमा असावी. आपण जे केले ते मला कळले. आता आपल्या हातात काहीही नाही. यातून एकच होईल. उद्या बानू हा प्रश्न विचारू शकते की हे सहाय्य मला का नाही झाले. श्री खंडेराय त्यावर काहीतरी मार्ग काढतीलच. श्री म्हाळसा देवी आता मानस सरोवरावर जाण्याचा निर्णय कधी घेतील हे पाहायला हवे. माता आजच जाण्याचा आग्रह धरणार. नंदी, ये तू आता. आता आपल्या हातात काही नाही. सकाळी काय वार्ता येते ते पाहू. येतो मी. राघोबा, आता मला नाही राहवत बघ. मी जातोच बघ कसा. तू कुठे जातोयस? देवांपाशी जातो. देवांच्या पाया पडतो आणि म्हणतो की आम्हाला सोडून जाऊ नका कसा. अरे पर तू कशा पायी असा विचार करतोयस? अरे देव काय म्हणलं ऐकलंच नव. कुणाला बी आत येऊ देऊ नका. अरे दार लावून घेतलं. ते ध्यानाला बसलं असतील. अरे त्या दिवशी म्हाळसा देवी बी असंच म्हणल्यानं देवघरामध्ये जाऊन बसल्या. कुणाला बी आत येऊ दिलं नाही त्यांनी.
अरे किती दिवस त्या न खाता न पिता आतमध्ये राहिल्या होत्या. होय ते बी हायच म्हणा. अरे पर आपण हात नव्हतो ना, म्हणून ठाव नाही पडला आपल्याला. अरे वय पर देवाने बी असंच केलं ना, आतमध्ये जाऊन बसलं तर आपण काय करावं. अरे गणोबा, देवांच्या मनात काहीतरी असेल म्हणून ते असं करत असत्याल, नाहीतर त्यांनी कशाला असं सांगितलं असतं. ते बी आहेच म्हणा. राघोबा, मला असं वाटतंय की आपली काही चूक तर झाली नसेल. हाय, तू नग विचार करूस. देव त्यांचं ध्यान झालं की दर्शन देत्याला आपल्याला. शिव 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 मल्हार सदा शिव, शिव 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 मल्हार सदा. भासा, मी तुझी इच्छा पूर्ण केली आहे. आपण मानस सरोवराच्या समोर उभे आहोत. इथे किती शांत वाटत आहे. आता तरी मला सांगशील की तुला इथे का यायचं होतं? खरंच आत्ता काही बोलू नका. इथल्या चराचरात माझा अंश आहे असं मला वाटतं आहे. इथलं सारं काही माझ्यात सामावलं आहे असं मला वाटतं आहे. तो शुभ्र कैलासच आहे ना? होय. भासा, ब्राह्म मुहूर्ताची वेळ झाली आहे. आता एक एक देव स्नानासाठी इथे उतरतील.
देवा, आज आपणा उभयतांचे दर्शन जेजुरीऐवजी इथं मानस सरोवरावर झाले. आम्ही धन्य झालो. देवेंद्र, मलाही आपल्याला भेटून आनंद झाला. आज शिवासोबत शक्तीचेही दर्शन घडले. आख्यानात शिव आणि शक्ती असे ऐकले होते, पण यावेळी एवढेच संबोधन. नमो देवै महादेवै शिवायै सततम नमः. नमः प्रकृता भद्रायै नियत प्रणता स्मता. देवा, आपण आज इथे येणार याची पूर्व सूचना असती तर आपल्या स्वागताची विशेष तयारी केली असती. हे स्थान अशाही उत्सवाचे नाही. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमुळे असाही उत्सव होतो आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. मला हवे तसे घडते आहे, पण माझे मूळ नाव का कोणी घेत नाहीये? माते, आज आपल्याला इथे पाहून अतिशय आनंद झाला. श्री खंडेराय यांच्या माथ्यावर मी सदैव विराजमान असतो, त्यामुळे तुमचे दर्शन मला नेहमी होते. परंतु आज इथे मानस सरोवरावर येण्याचे काय प्रयोजन आहे? मी इथे येण्याआधीपासूनच सगळे मला हा प्रश्न विचारतायत. मी इथे येण्यासाठी काही कारण हवे आहे का? नाही देवी, आपले तर या मानस सरोवराशी गतजन्माचे नाते आहे.